च्या वतीने लागलेला आहे. काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय? विजयाचा गुलाल हा मोहिते पाटील पॅनलचाच होणार होता आणि सगळीकडे आनंदी आनंद आहे. आणि जसं आपल्याला माहिती होतं की या गावामध्ये मोहिते पाटलांशिवाय कुणालाही कुठलाही पर्याय नाही, तर त्या पद्धतीनं विजयाचा गुलाल हा मोहिते पाटील गटाने खेचून आणलेला आहे. त्याच्यामुळं आम्हाला सर्वसामान्य जनतेला, सर्व कार्यकर्त्यांना फार आनंद झालेला आहे. एकंदरीतपणे ह्या विजयाचं श्रेय कुणाला जाईल असं तुम्हाला वाटतं? सर्व कार्यकर्ते आणि मोहिते पाटील परिवारातील प्रत्येक सदस्याला आणि जे कोण नगरसेवक पदासाठी उभारलेले होते, नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले होते, त्यांनी केलेलं काम, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर त्याच्यामुळं विजय झालेला आहे असं मला वाटतं. चुरशीची वाटणारी निवडणूक ही मतपेटीतून एकदम सरळ साधी आणि सोपी झाली, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? चुरस ही फक्त दाखवली गेलेली होती, परंतु चुरस ही कधी नव्हतीच. या गावामध्ये मोहिते पाटलांशिवाय कुठलाही पर्याय कधीही होऊ शकत नाही, न भूतो न भविष्यती. अशा पद्धतीनं हा निकाल लागलेला आहे. आणि पहिल्यापासून म्हणजे मला वाटतं 70 वर्षांपासून मोहिते पाटीलच परिवार येत आहे. त्यांनी केलेली विकास कामं आहेत आणि त्याच्या माध्यमातून लोक त्यांच्यावर प्रेम करणार, सर्व जनता किंवा हा तालुका म्हणा, हा जिल्हा म्हणा, किंवा सगळीकडं आदरणीय महर्षी काका आणि त्यांच्यावर प्रेम करणारी लोक ही या गटामध्ये भरपूर आहेत. त्याच्यामुळं मोहिते पाटील गट हाच निवडून येणार होता. नगराध्यक्ष पदासाठी एससी समाजातील रेश्मा अडगळे या मातंग समाजा महिला उभ्या होत्या, त्या सुद्धा विजयी झालेल्या आहेत. परंतु प्रचाराच्या दरम्यान त्यांना हिनवण्यात आलं, त्यांच्या शिक्षणावरून त्यांना डवचण्यात आलं होतं. त्या संदर्भात एक महिला म्हणून तुम्ही काय म्हणताय? नाही, कुठल्याही महिलेला असं शिक्षणावरून किंवा कास्टवरून किंवा कुठल्या गोष्टीवरून हिनवणं हे फार चुकीचं झालेलं आहे. परंतु तरीही त्याच्यावरती मात करत त्यांनी त्यांच्या कामातून दाखवून दिलं. कुठल्याही गोष्टीचा कुठेही भांडण तंटा किंवा कुठल्याही गोष्टी केलेल्या नाहीत. आणि त्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून किंवा लोकसेवेच्या माध्यमातून त्यांनी विजयाचा गुलाल खेचून आणलेला आहे. सामाजिक संघटनेमध्ये काम करत असल्यामुळं कुठलाही गट तट कुठलाही पक्ष आम्ही मानत नाही. म्हणजे सर्वसामान्यांसाठी आम्ही पहिल्यापासून काम करतो. परंतु मोहिते पाटलांनी जास्त विकास कामं केलेली असल्यामुळं त्यांना आमच्या संघटनेचा कायम पाठिंबा होता आणि राहणार आहे. मित्रांनो, या होत्या सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षीताई जगदाळे. अगदी आपल्या सर्वच लाईव्ह द्वारे मेसेजद्वारे त्यांनी अकलूजच्या सर्व नगरसेवकांना शुभेच्छाही दिलेल्या आहेत आणि काम करण्याचे एक आवाहन सुद्धा केलेलं आहे.